मित्रांनो, आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 91 मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत. नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोली जे राम वाचा. नवेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. या श्लोकात रामदास स्वामीने मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की रघुनायकाचं नामस्मरण करायचा कंटाळा करू नकोस. अतिशय आदरपूर्वक वाणीने राम नाम घे. नामस्मरणाच्या साधनेकरिता खर्च नसतो व मुखाने केलेल्या नामस्मरणाने भगवंत फुकटात सापडतो. म्हणूनच जानकी वल्लभाचा अर्थात सीतापती श्री रामचंद्राचा जयघोष कर. मित्रांनो, राम केवळ नाव नसून दैवी ऊर्जा आहे. नियमित राम नामाचं स्मरण केल्याने ही ऊर्जा आपल्या भोवती सुरक्षा कवच तयार करते, ज्यामुळे आपलं रक्षण होतं. याबरोबरच आपली चित्तवृत्ती, मन, विचार व ऊर्जा शुद्ध होत जातात. नामस्मरणाचा हा मार्गच पुढे आपल्याला मोक्षापर्यंत घेऊन जातो. नामस्मरणाची साधना ही अत्यंत सोपी परंतु तितकीच प्रभावी आहे. म्हणूनच कंटाळा न करता नियमित ईश्वराच्या नामाचं स्मरण करत राहावं. यामुळे हळूहळू आपल्याला त्याची सवय होते व चालता फिरता आणि आपलं दैनंदिन काम करता ईश्वर नाम सतत आपल्या मुखात राहतं. अर्थ हिंदी. इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि रघुनायक का नाम लेने में आलस्य न करे, राम का नाम बड़े आदर से जपे. नाम जपने की साधना में खर्च नहीं होता और मुंह से नाम जपने से भगवान बिना मूल्य मिल जाते हैं. इसलिए जानकी वल्लभ अर्थात सीतापति श्री रामचंद्र का जय घोष करे. दोस्तों, राम केवल नाम नहीं बल्कि दिव्य ऊर्जा है. नियमित राम नाम जपने से यह ऊर्जा हमारे चारों ओर एक सुरक्षा कवच तैयार करती है, जिससे हमारी रक्षा होती है. इसके साथ ही लगातार नाम जपने से हमारा चित्त, मन, ऊर्जा और विचार शुद्ध हो जाते हैं. नामस्मरण का यह मार्ग हमें मोक्ष की ओर ले जाता है. नामस्मरण की साधना बहुत ही आसान लेकिन उतनी ही असरदार है. इसलिए बिना आलस्य के नियमित भगवान का नाम लेते रहे. इससे धीरे धीरे हमें इसकी आदत हो जाती है और चलते फिरते और अपने रोज के काम करते भगवान का नाम हमेशा हमारे मुख में रहता है. अर्थ इंग्लिश. In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, do not be lazy in chanting the name of Raghunayak. Chant the name of Ram with great reverence. The spiritual practice of chanting the divine name entails no expense, and by chanting the name aloud, one attains God without any cost. Therefore, shout out to Janaki Vallabh, that is Sitapati Sri Ramachandra. Friends, Ram is not merely a name but a divine power. Regularly chanting the name of Ram creates a protective shield around us, thereby safeguarding us. Furthermore, the continuous chanting of the God's name purifies our consciousness, mind, energies and thoughts. This path of chanting the Lord's name further leads us towards salvation. The practice of Namasmaran is very simple yet equally effective. Therefore, without giving in to laziness, continue to regularly chant the name of God. Gradually, we become accustomed to this practice, and as we go about our daily activities, the name of God remains constantly upon our lips. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.